स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 सविस्तर कथा। या अध्यायात स्वामींनी आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना भक्ती मार्गाकडे नेलेली काही घटनांची कथा आहे। स्वामींचे भिक्षाग्रहण। स्वामी महाराज नेहमीप्रमाणे अक्कलकोट येथे भिक्षेसाठी गावात जात। जेवढी भिक्षा मिळेल ती भक्तांना वाटून द्यायचे। कधी कुठल्या गरिबाच्या घरी गेले तर त्याच्या घरातील थोडेसे अन्न घेऊन त्याच्यावरती कृपा करून तो भक्त सुखी व्हायचा। स्वामींनी भिक्षा घेणे म्हणजे त्या घराचे पवित्रीकरण होणे असे मानले जायचे। एका भक्ताचे शंका निरसन। एक ब्राह्मण स्वामींकडे आला। त्याच्या मनात शंका होती, देव खरोखर या देवात अवतीर्ण होतो का? स्वामींनी त्याच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाले, अरे देव सर्वत्र आहे, भक्ताच्या हाकेला धावून येतो। श्रद्धा असेल तर देवाचे प्रत्यक्ष दर्शनही घडते। हे ऐकून ब्राह्मणाची शंका दूर झाली व तो भक्तिभावाने स्वामींची सेवा करू लागला। एका महारोग्याने स्वामींची शरण घेतली। त्याचे शरीर जखमांनी भरलेले होते। लोक त्याला जवळ सुद्धा जाऊ देत नव्हते। तुला ज्या रोगाने ग्रासले आहे तो तुझ्या मागच्या जन्मातील कर्माचा परिणाम आहे। आता श्रद्धा ठेव आणि माझे नामस्मरण कर, असे स्वामी त्याला जवळ घेऊन म्हणाले। स्वामींनी त्याला उदी दिली। काही दिवसात तो महारोग्य रोगमुक्त झाला। तो भक्त स्वामींच्या चरणी कायमचा राहिला। स्वामी म्हणत, भक्तांनो, या संसारात सुख दुःख हे आलटून पालटून येत असते, पण जो नामस्मरणात राहतो त्याला काहीही भीती नसते। देह नाशवंत आहे पण आत्मा अमर आहे। म्हणून अहंकार, मत्सर, द्वेष सोडून ईश्वर नामाचा आधार घ्या। या अध्यायातील संदेश। देव भक्ताच्या घरी येतो जर श्रद्धा असेल तरच। रोग, संकट ही मागील जन्मातील कर्म असतात, पण भक्तीने ती हलकी होतात। स्वामींच्या कृपेमुळे दीन दुःखी लोकही सुखी होतात। आत्मा अमर आहे म्हणून नेहमी ईश्वर भक्ती करावी।